म्हणून होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आमची इच्छा पूर्ण करतो महाराज, देव करत नाही असं नाही। एक लोटा जल जरी तुम्ही महादेवाला अर्पण केलं तरी महादेव तुमचा ऋणी या ठिकाणी राहत नाही। कारण देवाधिदेव महादेव, कारण ज्या 10 पुराण ज्या महादेवांना महादेवाचं गुण गातात म्हणून त्यांना महादेव म्हणतात। आणि महादेव हे ऋणी राहत नाही, महादेव आपल्याला देतात। पण कसं देतात हो? आता तुकाराम महाराज म्हणतात आला नावा रूपा, पण तुका म्हणे झाला सोपा। मग तसा नावा रूपा आपण भगवंताकडे काय मागणी केली? पाणी टाकलं, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा दिला, मुलगा दिल्यानंतर लग्न झालं, सुनबाई घरी आली, सुनबाई घरी आल्यानंतर आपल्या मुलाला व्यसन जडलं। आणि ज्या वेळेला व्यसन करून मुलगा रात्री 12 वाजता घरी आला, घरी आल्यानंतर आपल्या दारावरती ठाप टाकले, दार उघड, दार उघड। हे म्हटले नाही उघडत, जा दार उघड, नाही उघडत। हे बघ मी जीव देईन, म्हटले जीव द्या। हे बघ मी जीव देईन, दार उघड। हे म्हटले जीव द्या, मी दार उघडत नाही। अगं दार उघड म्हटलं ना तुला, दार उघड। ही म्हटली सांगलं ना मी नाही दार उघडत। मग नाही दार उघडत ना, बघ मी आता विहिरीत उडी टाकतो। घेतला मोठा दगड आणि टाकला विहिरीमध्ये। आता विहिरीत टाकला दगड, आता हिला असं वाटलं आता काही खरं नाही, हे गेलं म्हणून धावत पडत बाहेर आली, कावड उघडलं, दार उघडलं। दार उघडता बरोबर दारासमोर विहीर होती आणि विहिरीमध्ये डुकूर पाहिलं आणि डुकूर पाहता बरोबर हे आतमध्ये गेलं, हे आतमध्ये गेलं आणि आतून दार बंद केलं। आता ही म्हटली अगं म्हणे असं कसं? म्हणे असंच असतं, म्हणे दार उघड। अरे दार उघडा, म्हटलं नाही उघडत। अरे दार उघडा, नाही उघडत, नाही उघडत। हे बघा मी पक्क गाव जमा करेल, म्हणे केलं तर चालेल। काय करशील? माहेरी निघून जाशील, मी पण सांगेल ही कुठे गेली ती मला माहिती नाही। म्हणून आला नावा रूपा, जग तुका म्हणे झाला सोपा। म्हणून आपलं जीवन किती सोपं आहे आणि आपण कोण्या नावा रूपाला आलो आणि कोण्या नावा रूपाला येऊन आपण जीवनामध्ये काय सोपं केलं हे सुद्धा आपल्याला कळत नाही। पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या भक्तासाठी पंढरीश पांडुरंग भगवंत द्वारकेहून पंढरीला आले त्याचा भाव व्यक्त करतायत। आला नावा